ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले आहेत आणि हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र येत आहेत। खरं तर कौटुंबिक सोहळा असला तरी देखील या दोघांचं एकत्र येणं कार्यकर्त्यांना प्रफुल्लित करून जातं, त्यांच्यात उत्साह भरून जातं आणि तेच करण्यासाठी कदाचित या वारंवार भेटी होताना दिसतायत। 5 जुलैला जेव्हा मेळावा झाला होता त्यावेळी देखील हे दोघे बंधू एकत्र आले होते आणि त्यावेळेचा उत्साह अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला होता। खरं तर शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे जात असतात, मात्र आता अनेक वर्षांनंतर मातोश्रीवरती राज ठाकरे येत आहेत आणि निमित्त आहे ते उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं। जेव्हा त्या आजारी होते त्यावेळी देखील राज ठाकरे शेवटी आल्याचं कळतंय, मात्र त्यानंतर आज ते मातोश्रीवरती जात आहेत। इतर समारंभांमध्ये नेहमी हे दोघे बंधू भेटलेले आहेत, मात्र आज स्वतः एक भाऊ दुसऱ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी जातोय आणि त्यात राज ठाकरे हे मातोश्रीवरती जात आहेत। हा महत्त्वाचा एक मुद्दा इथे बघितला जातोय। दोन्ही बंधूंच्या या ज्या पार्ट्या, दोन्ही बंधू यांच्या ज्या भेटीगाठी आहे त्यातून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नक्कीच निर्माण होणार आहे आणि युतीच्या चर्चांनाही दुजोरा यातून मिळतोय। एकंदरीतच फक्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहच नाही तर या भेटीगाठींमुळे विरोधक जे आहेत, राजकीय विरोधक, त्यांना देखील धडकी भरणार असल्याचं कळतंय। आगामी महापालिका निवडणुका येणार आहेत आणि अशामध्ये ठाकरे ब्रँड जो आहे तो आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय, पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यासाठी दोन्ही बंधू एकत्र आलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।